नेहमीपेक्षा अगदी वेगळी आणि चवीला म्हटलं तर एकच नंबर, तेवढीच ती कुरकुरीत, क्रिस्पी, आतून जाळीदार आणि एकदा खाल्ली तर 2 ते 3दा नक्की बनवून खाल अशी आज आपण कोबी भजी बनवतोय। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। कोबी भजी बनवतोय त्यासाठी इथं आपण पहिल्यांदा बाउल घेतलेला आहे आणि पीठ चाळण्यासाठी एक चाळण घेतलेले आहे। पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे पिठामध्ये गुठळी वगैरे राहत नाही, त्यामुळे इथं आपण 1 वाटी एवढं बेसन पीठ ना चाळून घेतलं। नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धी वाटी एवढं ना तांदळाचं पीठ घालायचं आहे, त्यामुळे भजी कशी कुरकुरीत अशी होतात ना, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ ही चाळून घेतलेलं आहे। थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे, चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहे। अर्धा चमचा इथं आपण जिरं ना चुळून घालणार आहे, त्यामुळे भजी चवीला खूप छान लागतात, त्यामुळे जिरं चुळूनच घालायचं। थोडंसं आपण इथं बघा ओवा घेतलेला आहे, तोही आपण चुळूनच घालणार आहे। आणि 1 चमचा इथं आपण बडीशेप घेतलेली आहे, बडीशेप पण आपल्याला चुळूनच घालायची आहे। बडीशेपमुळे काय होतं, भज्याला एक छान असा वास येतो। थोडासा आपण सोडा घेतलेला आहे, तोही घालून घेतला। आता पाणी घालून आपल्याला भज्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि भज्याचं पीठ मिक्स करताना ना जास्त पातळ करायचं नाही, आपल्याला पहिल्यांदा ना असं घट्टच पीठ ना मिक्स करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता आपण घेतलेलं आहे आणि 3 ते 4 मिनिट ना पीठ पांढरं होस तर आपण ना हे मिक्स करून घेतलेलं आहे। असं थोडंसं बघा पिठाचा कलर पांढरा झाला की नंतर मग त्याच्यामध्ये आपण इथं बारीक चिरून घेतलेला ना कोबी घालून घेतलेला आहे। कोबी घालताना ना असा बारीकच चिरून घालायचा, त्यामुळे भज्याला छान असा कुरकुरीतपणा येतो। आता इथं आपण पीठ ही मिक्स करून घेतलं, नंतर मग त्याच्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून इथं बघा आपण पीठ मिक्स करून घेणार आहे। असं आपल्याला भज्यासाठी ना पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। भजी तळण्यासाठी इकडं आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये पहिल्यांदा आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे। फुल गॅसवरती इथं आपण तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। नंतर गॅसची फ्लेम आपल्याला भजी सोडताना ना मिडियम करायची आहे। मिडियम फ्लेमवरतीच आपण ना सर्व भजी ना तेलामध्ये सोडून घेणार आहे आणि कोबी भजी तळताना ना मिडियम फ्लेमवरतीच तळायचे, तरच ते ना आतपर्यंत चांगले तळल्याही जातात आणि कुरकुरीत असे होतात, त्यामुळे इथं आपण गॅसची फ्लेम ना मिडियमच ठेवलेली आहे। 3 ते 4 मिनिटानंतर बघा असा थोडासा ना ब्राऊन कलर येतो भज्याला। नंतर मग आपल्याला झाऱ्याने इथं मी सर्व भजीना पलटून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिट एवढे तळून घ्यायचे आहेत, तरच ते ना आतून चांगले तळलेही जातात आणि खाताना सुद्धा चांगली कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात। त्यामुळे जवळजवळ आपल्याला 6 ते 7 मिनिट लागतात भजी तळण्यासाठी। आता इथं बघा छान अशी भजी तळून झालेली आहेत। आपण आता झाऱ्याने ना भजी काढून घेऊया। बघू शकता मस्त कलर आलेला आहे। दुसऱ्यांदा आपण ना तेलामध्ये इथं भजी सोडून घेत आहे। पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा आपण भज्याचा घाणा काढल्यानंतर तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच मग इथं आपण दुसऱ्यांदा बघा तेलामध्ये भजी सोडून घेतलेली आहेत। आणि थोडीशी जर भजी अशी खाली चिटकायला लागली की झाऱ्याने थोडी अशी मोकळी करून घ्यायची आहेत आणि मिडियमच फ्लेमवरती आपल्याला हे पण भजी तळून घ्यायची आहेत। जर तुम्ही फुल फ्लेमवरती जर भजी तळून घेतली ना तर आतून कच्चे राहतात, त्यामुळे आपल्याला भजी तळताना नेहमी ना मिडियम फ्लेमवरती तळायची, त्यामुळे ते कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात। भजी तळताना ना कधीच असे लो फ्लेमवरती तळून नाही घ्यायचे। जर आपण लो फ्लेमवरती भजी तळून घेतले ना ते भजी आतून इतके तेलकट होतात, म्हणजे ते आपल्याला खाऊ पण नाही वाटत असे तेलकट होतात। त्यामुळे आपण मिडियमच फ्लेमवरती बघा सर्व भजी इथं तयार करून घेतलेली आहेत। आपली सर्व भजी तयार झालेली आहेत आणि कोबी भजी ना टेस्टला एकच नंबर लागतं। तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडणार आहे। आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।